राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षक विभागाचा शैक्षणिक गुणवत्ता आढावा घेतला। त्यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षण विभाग हा जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढत असल्याने आनंद व्यक्त केला। बाकी इतर बाबींमध्ये मागे आहे, पण त्यात सुधारणा करणे असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी चांगलं काम केलं त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहिलं आणि त्यांची स्तुती देखील शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली। गोंदियामध्ये आपण शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न केली आहे। आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढते आहे। आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। काही विषयांमध्ये जिल्हा आपला पाठीमागे आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व अधिकारीगण शिक्षक वृंदांनी चर्चा विनिमय केलेला आहे आणि त्या क्षेत्रामध्येही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रगती दिसून येणार आहे। ज्या शिक्षक बांधवांनी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न केलेले आहेत त्यांचंही प्रेझेंटेशन आपण बघितलं असेल। अतिशय समर्पित भावनेतून अनेक शिक्षक बांधव त्या ठिकाणी कार्य करताना आपण पाहतो आहोत आणि त्याने केलेलं ते चांगलं कार्य त्यांच्या शाळेमध्ये तर चांगलंच आहे, परंतु आजूबाजूच्याही शाळांमध्ये आता आपल्याला ते न्यायचं आहे। येणारा 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आपल्याला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करायचा आहे। त्याची तयारी प्रत्येक शाळेमधून सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये सुरू झालेली आहे। चालू वर्षाला देशभक्तीपर गाण्यांवर कवायत या माध्यमातून हा उपक्रम साजरा केला जाणार आहे। जय जय महाराष्ट्रामध्ये एकच कविता रिपीट झालेली आहे, बर्ड्स कॅम्प। जय जय महाराष्ट्र माझा। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।